मुंबईतल्या विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत मनसेचा राडा, अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत लावली पत्रकार परिषद उधळून। 31 डिसेंबरपर्यंत विदर्भ वेगळा करा, नाहीतर नागपुरात प्रति विधानसभा भरवू, विदर्भवादी नेते वामनराव चटप यांचा इशारा। विधान भवनावर 5 डिसेंबरला पदयात्राही धडकणार। मराठा समाजाच्या मूक मोर्चाची धग, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची मराठा तसंच भाजप नेत्यांशी चर्चा। सरकार मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर सहमत, लोकप्रतिनिधींशी चर्चेनंतर घेणार निर्णय। मराठा समाजाच्या मोर्चांना राजकीय स्पॉन्सर नाही किंवा दलित विरोधातही नाही, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं स्पष्टीकरण। मराठ्यांचे मोर्चे दलित विरोधी हा आरएसएसचा प्रचार, शरद पवार त्यात भर घालतायत, प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक आरोप। गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यास वेलिंगकर अनुकूल, 2 ऑक्टोबरला युतीबाबत भूमिका स्पष्ट करणार, सुभाष वेलिंगकर यांचं स्पष्टीकरण। गोव्याचे नवे संघचालक लक्ष्मण बेहेरेंनीही मनोहर पर्रिकरांना केलं लक्ष्य, शिक्षणाच्या माध्यमाचा मुद्दा योग्यरित्या हाताळला नसल्याची टीका। शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा भाजपचा आणखी एक प्रयत्न, आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफला भाजपच्या नाईट मार्केटचं आव्हान। महाबीजच्या बोगस बियाण्यांमुळे बीडमध्ये 5,000 हेक्टर शेतीचं नुकसान, 45 दिवसानंतरही सोयाबीनला शेंगा लागल्याच नाहीत। औरंगाबाद रोडवर इमामपूर घाटात गोळीबार, अज्ञात दुचाकीस्वारांच्या गोळीबारात एक ठार, वाळू तस्करीवरून गोळीबार झाल्याची माहिती। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गेल्या काही काळापासून महाराष्ट्र हलतोय, विविध प्रकारे एक नवीन ऊर्जा तयार होते राजकीय वातावरणामध्ये। अर्थात ही ऊर्जा विकासवादी आहे का वेगळ्या प्रकारची आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। आपण बोलतोय मराठा मोर्चांबद्दल, मराठा समाजाच्या मोर्चांबद्दल। हे मोर्चे सध्या तरी कोणताही चेहरा नसलेले, मात्र ठोस भूमिका असलेले असले तरी सुद्धा या मोर्चांमागे खरंच कोणीच नाहीये का? खरंच हे मोर्चे फक्त विकासाचे मुद्दे मांडतायत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कारण त्याला कारण ठरलेले त्या मोर्चांमधले बॅनर्स, त्यातल्या घोषणा आणि त्याच्या मागे असणारी पार्श्वभूमी। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्ष जागे झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली मराठा नेत्यांची, भाजपमधल्या नेत्यांची आणि अन्य मराठा नेत्यांची, त्यामुळे दखल घेतली जाते आहे। या सगळ्या वातावरणामध्ये हे मोर्चांचं लोण जाणार कुठपर्यंत, त्याचा अंत काय, या मोर्चेवाल्यांशी बोलायचं असेल तर बोलायचं कोणाशी, या मोर्चांच्या मागे कोणी आहेत का, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। आणि त्या अनुषंगाने एक मोठं वेगळं राजकारण या निमित्तानं तयार होत आहे। आणि म्हणूनच आपण विषयच घेतलेला आहे मराठा मोर्चा बांधणी। एकीकडे मोर्चा आहे आणि दुसरीकडे बांधणी आहे नव्या राजकारणाची, जातीय आधारित अस्मितेची आणि प्रस्थापित विरोधी राजकीय फायद्याची। या अनुषंगाने ही चर्चा सुरू करण्यापूर्वी हा विषय गेल्या काही दिवसातला आढावा घेत समजून घेऊयात या रिपोर्टद्वारे। विराट गर्दीची ही दृश्य आहेत मराठा मोर्चांची। औरंगाबाद, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये मराठा समाज असा रस्त्यावर आलेला पाहायला मिळाला। लाखोंच्या संख्येने निघालेले हे मोर्चे असले तरी कुठेही जाळपोळ, तोडफोड झाली नाही की कायदा हातात घेतला गेला नाही। हेच या मोर्चाचं लक्षवेधी वैशिष्ट्य। तोट्यातली शेती, नोकरीची भ्रांत, 5वीला पुजलेली गरिबी आणि राजकारण्यांकडून वर्षानुवर्ष झालेली उपेक्षा यानं मराठा समाजात एक शांत पण धगधगता ज्वालामुखी खदखदत होता। मात्र तो असा रस्त्यावर कधीच आला नव्हता। हा संताप रस्त्यावर आला तो कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर। आता तर राज्यभरात आणि मुंबईतही अशा मोर्चांचं नियोजन केलं जात आहे। मात्र लाखोंच्या या मोर्चांना ना कोणी एक चेहरा आहे, ना आयोजक राजकीय पक्ष संघटना।
उलट सर्वच पक्षातली मराठा मंडळी या मोर्चासाठी आपली ताकद देत आहेत. मात्र त्याच वेळी या मोर्चाबाबत सावध भूमिका प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले असे दलित नेते घेत आहेत. त्याला कारण आहे मोर्चेकऱ्यांच्या मागण्या. दलित विरोधी अत्याचारांना पायबंद घालण्यासाठीचा अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, मराठ्यांना आरक्षण द्या, अशा मागण्या या मोर्चांमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा लागेल असं म्हणून सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. नंतर सवर्णच अॅट्रॉसिटीचा सर्वाधिक दुरुपयोग करतात अशी सारवासारव देखील केली. मात्र यामुळे जायचा तो संदेश गेलाच. म्हणूनच आंबेडकर आठवलेंना अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही असं ठणकावून सांगावं लागलं. मराठ्यांच्यावरील अन्यायाबाबत आजच अशी जागृती का? कोपर्डी प्रकरणानंतर अॅट्रॉसिटी कायदा थेट रद्द करण्याची मागणी कशी होते? या मोर्चांमागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि या पक्षाशी संबंध ठेवणाऱ्या संघटना असल्याचा आरोप होतो. त्याचं काय? बहुसंख्य अन्य मागासवर्गीय आणि दलितांच्या पाठबळावर सत्तेत आलेल्या भाजप शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी म्हणून तर अशा मोर्चांचं आयोजन केलं गेलं नसेल ना? हे आणि असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. जनतेचे मोर्चे पारंपरिकदृष्ट्या सत्ताधाऱ्यांना धोक्याचा इशारा असतात. मात्र मराठा मोर्चांचा वणवा सुक्यासोबत ओलंही जाळणार का, याची धास्ती सर्वच संबंधितांना आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. अशी ही सगळी पार्श्वभूमी आहे या मोर्चांना. त्या अनुषंगाने आपली चर्चा आहे. कोणते प्रश्न घेऊन आपण रिपोर्ट बघितला, आता कोणते प्रश्न घेऊन चर्चा करणार आहोत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मराठा मोर्चांमागे राजकीय पक्ष आहेत का, ज्याचा दावा अधूनमधून होत असतो. मोर्चे दलित विरोधी ठरवले जात आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे, तो त्याच्यामध्ये तथ्य आहे का? मोर्चांमध्ये केलेल्या अॅट्रॉसिटीच्या मागण्या, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, बदली करा, बदल आणा, या मागण्या योग्य आहेत का? मोर्चांबद्दल सरकार अजूनही बघ्याच्या भूमिकेत आहे का? मराठ्यांच्या या मोर्चांमुळे राजकारणच बदलेल का, असे आपले प्रश्न आहेत. जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत भाग घ्यायचा असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपण मत नोंदवू शकता. मराठा मोर्चांची दबाव नीती राजकीय पक्षांनीच पुरस्कृत केली आहे का? जरूर व्यक्त व्हा. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे. विनायक मेटे हे मराठा समाजातले सुद्धा एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी लढे सुद्धा दिलेले आहेत आणि स्वतः सुद्धा ऍक्टिव्ह आहेत या आताच्या मोर्चांच्या अनुषंगाने. अमर साबळे आपल्यासोबत आहेत, पुण्याहून खासदार आहेत भाजपचे. याशिवाय त्यांच्या शेजारी आहेत अर्जुन डांगळे, रिपब्लिकन नेते आहेत, अभ्यासक आहेत, जातीय समाजकारणाचे अभ्यासक आहेत. आपल्यासोबत प्राध्यापक प्रकाश पवार सुद्धा आहेत, जे कोल्हापूर विद्यापीठात शिवाजी विद्यापीठामध्ये प्राचार्य आहेत आणि जातीय राजकारणाचे अभ्यासक आहेत. त्यांचे लेख आपण वाचत असतो. आणि थोड्याच वेळात चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव आपल्यासोबत असतील, जे मुंबईमध्ये होऊ घातलेल्या मराठा मोर्चांच्या आयोजनात सक्रिय आहेत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा विनायक मेटेंकडे जाईन. विनायक मेटेजी, आज आम्ही तुमची छोटीशी मुलाखत सुद्धा दाखवली जय महाराष्ट्रवरती. तुम्ही या मोर्चांकडे कसं बघताय? हा मोर्चा, म्हटलं जातं की या मोर्चाला चेहरा नाहीये, कोणी एक लिडरशिप याचं करत नाहीये, पण इतक्या जिल्ह्यांमधले नियोजनबद्ध पद्धतीने जर का रस्त्यावरती एक समाज येत असेल, त्याच्यामागे कोणीच नाही असं मानायचं? पण निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघत आहेत, त्याला कोपर्डी हे निमित्त, कोपर्डेची दुर्दैवी घटना हे निमित्त आहे. पण या निमित्ताने जी मराठा समाजामध्ये जी खदखद आहे, अस्वस्थता आहे आणि असंतोष आहे, आणि आपल्याला जे आत्तापर्यंत सगळ्या सरकारने जी मराठा समाजाला गृहीत धरण्याची प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे, बरं, ती लक्षात घेता यापुढे असं आम्ही होऊ देणार नाही. या सगळ्या गोष्टीच्या मुळे बरं हे सगळे मोर्चे निघत आहेत. हे खरं त्याचं कारण आहे. मुळामध्ये कसं आहे की गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाचे जे मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत, मग ते आरक्षण असेल किंवा शेती असेल, शेतीचं उत्पादन असेल, त्याचे भाव असतील, मग कांद्याचा भाव असेल, तुमच्या कापसाचा भाव असेल, तुमच्या सोयाबीनचा भाव असेल, ऊसाचा असेल, दुधाचा असेल, ह्या सगळ्या भाव
याला बरं. न मिळणं, त्याच्यामधून शेतकऱ्याची आत्महत्या वाढणं आणि मुलांचे शिक्षण होत नाहीत, नोकऱ्या लागत नाहीत, हो. या सगळ्या गोष्टीचा फार मोठा असंतोष मराठा समाजामध्ये आहे. बरं. आणि या प्रश्नाकडे जसं सरकारचं दुर्लक्ष होत आहे, थातूर मातूर काहीतरी उपाययोजना करायच्या बरं. आणि नंतर सोडून द्यायचं. बरं बरं त्याचबरोबर मराठा समाजाचे जे आमचे नेते सत्ताधारी याच्यामध्ये जे होते किंवा प्रस्थापित नेते, यांनी सुद्धा आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त निवडणुकीमध्येच उपयोग करायचा, याची चीड या सगळ्या मराठा समाजाच्या नवीन येणाऱ्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बरं. आणि म्हणून कोणाचंही नेतृत्व न स्वीकारता स्वतःहून ही तरुणाई पुढे येते आणि पुढे येत असताना सुद्धा अतिशय शिस्तबद्धपणानं बरं आणि अतिशय कायद्याचं पालन करून शांततेच्या मार्गानं आपल्या मूक मोर्चानं आपली ताकद दाखवून देण्याचं काम करत आहेत. बरं. आणि म्हणून काही मंडळी जी याच्या पाठीमागं जे बोलतायत की बाबा हा पक्ष आहे, तो पक्ष आहे, हा मराठा समाजाचा मला वाटतं अपमान होईल त्यांना एखाद्या कोणत्या तरी पक्षामध्ये बांधणं. ठीक आहे, ठीक आहे. मी तुमच्याकडे परत एकदा येईन. आता आपल्यासोबत ज्ञानेश महाराव सुद्धा आलेले आहेत, साप्ताहिकाचे चित्रलेखा साप्ताहिकाचे संपादक. त्यांच्याकडे मी येईन, ते आत्ताच आलेले आहेत, त्यांना थोडा वेळ देऊयात. मी पुण्याला जाईन. आपल्यासोबत अमर साबळे आहेत, भाजपचे खासदार. साबळेजी, आपण एक दोन महत्त्वाचे मुद्दे गेल्या काही काळात मांडलेले आहेत. आपलं एक म्हणणं आहे की हे मोर्चे दलित विरोधी आहेत किंवा स्पॉन्सर्ड आहेत आणि तुम्ही सुद्धा मोर्चा काढायची भाषा केलेली आहे. आपण काय कशा प्रकारे बघता यात मोर्चांकडे? नाही, यापूर्वी मी माझी भूमिका मांडलेली आहे, त्यामध्ये मी या मोर्चाला मोर्चा काढला पाहिजे असं कधीही विधान केलेलं नाही. बरं. हे जे मोर्चे निघालेले आहेत, एका आमच्या भगिनीवर झालेल्या अन्याय अत्याचारानंतर ती जी समाजामध्ये जी भावना निर्माण झाली, त्याच्यानंतर हे मोर्चे संघटित झालेले आहेत. बरं. त्यानंतर त्यांचे सामाजिक प्रश्न, राजकीय प्रश्न आहेत, ते त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एका भगिनीवर अन्याय अत्याचार झाल्यानंतर समाज रस्त्यावर येतो, संघटित होतो आणि सनदशीर मार्गाने जर तो आंदोलन करत असेल तर याच्यामध्ये कुठेही गैर नाही. बरं. आणि या मोर्चाला मोर्चा काढला पाहिजे असं सुद्धा माझं विधान नाही. माझं एवढंच विधान आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, दोन्ही राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये दलित अत्याचाराच्या घटनेनंतर दलितांच्या होणाऱ्या अत्याचाराच्यावर गंभीर चिंतन झालं, चर्चा झाली आणि दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षाने परिपक्वतेने एकमताने अॅट्रॉसिटीची अमेंडमेंट मान्य केली. हा जो आहे अॅट्रॉसिटी कायदा देशाच्या संसदेने केलेला आहे, तो रद्द करा अशी मागणी करणं ही चुकीचं आहे. एवढंच माझं विधान आहे. ठीक आहे. प्रकाश पवारांकडे येण्यापूर्वी अर्जुन डांगळे पण आपल्यासोबत बसलेले आहेत. डांगळेजी, तुम्ही या मोर्चांकडे कसं पाहताय? प्रकाश आंबेडकरांनी आजच विधान केलंय की याला दलित विरोधी रंग देण्याचं कारण नाही, किंबहुना असा रंग देण्याचा प्रयत्न RSS कडून होतोय. तुम्हाला काय वाटतं? नाही, मोर्चाला कुठचा रंग द्यायचा हा एक वेगळा प्रश्न आहे. परंतु मला वाटतं एक कोपर्डीच्या निमित्ताने मराठा समाजाविरुद्ध स्त्रियांच्या सन्मानासाठी आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी हे मोर्चे निघतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. आणि लोकशाहीमध्ये अशा तऱ्हेच्या सनदशीर मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने निदर्शनं करणं किंवा आंदोलन करणं हा स्वातंत्र्य हा एक मला वाटतं घटक आहे, लोकशाहीच्या याच्यातला घटक आहे, त्याच्यामध्ये गैर नाही. बरं. परंतु कोपर्डीच्या घटनेनंतर जो त्या आमच्या मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कोपर्डीमध्ये जो बलात्कार झाला, जो अमानुष होता, मानवतेला कलंक, त्याचा आम्ही वेळोवेळी निषेध केलेला आहे. त्याचा आणि अॅट्रॉसिटीचा संबंध जोडणं हे अजून माझ्या काही लक्षात येत नाही. बरं. आणि मला आणखीन एक दुसरं एक आश्चर्य वाटतं, मराठा समाजामध्ये अनेक मित्र आहेत, अनेक परिवर्तनाचे काम करणारे लोक आहेत, परंतु एक असा संबंध ह्या देशामध्ये अनेक म्हणजे शीख आहेत, मुस्लिम आहेत, जैन आहेत, इतर मराठा सोडून इतर समाजाचे लोक आहेत,
ते अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणत नाहीत आणि फक्त मराठा समाजच अॅट्रॉसिटी रद्द करतो, याच्यामुळे चुकीचा मेसेज जातो आणि मराठा समाजच फक्त अन्याय करतो दलितावर. हा जो मेसेज चाललेला आहे हा मला वाटतं मराठा समाजाच्या दृष्टीने घातक आहे. ह्या दृष्टीने मला वाटतं खुलासे झाले पाहिजेत. आणि मोर्चे काढणं वगैरे हा आपला मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा. परंतु हा जो कोपर्डीच्या निमित्ताने बलात्कार आणि अॅट्रॉसिटी याचा काय संबंध आहे हे अजूनही कोणी सांगत नाही. आणि हे दलितांच्या विरोधी आहेत असं जर मांडलं तर मला वाटतं दलित याला कदाचित रिॲक्शन उद्या समजा दलितांनी रिडल्सचा मोर्चा माहिती आहे आपल्याला, त्याचं रेकॉर्ड अजून कोणी ब्रेक केलेलं नाहीये. रिडल्सच्या दलित सगळ्या आंबेडकरवादी आणखीनही समजा दलितांनी आणखीन याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढला, समजा 25 लाखाचा मोर्चा आम्ही काढला आणि मागणी केली अॅट्रॉसिटी रद्द करू नये. म्हणजे दोन्ही समाजात तणाव जे होत आहेत ते आम्हाला नाही. डांगरेजी, तुम्ही असा मोर्चा काढायचा प्रयत्न केला, डांगरेजी तुम्ही असा मोर्चा काढायचा प्रयत्न केला तर प्रकाश आंबेडकरांच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही RSS वादी ठरता, कारण मराठ्यांच्या विरोधात प्रतिमोर्चे हे RSS वाले काढायचा प्रयत्न करतात असा त्यांचा दावा आहे. मी बोललो नाही, मी माझं म्हणणं ऐकून घ्या. मोर्चा काढायचा आमचं काही हे नाहीये. समजा काढला तर मोर्चा निघालेत म्हणून एखादी मागणी मान्य करायची की संविधानाला संरक्षण द्यायचं, संविधानाच्या कायद्याचा मग 498 ला विरोध आहे. गोरक्षक समितीचा दुरुपयोग होतो त्या कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर त्याच्यात आपण बसून सुधारणा करू. डांगरेजी, मला मुद्दा लक्षात आला, सुसंवाद करू. पण याच्यातून एक्झॅक्टली मला मुद्दा तुमच्या लक्षात आला. मी खरं तर क्रमाने आता प्रकाश पवारांकडे जाऊन मग महारावांकडे येणार होतो, पण आता थोडासा बदल असा आहे, ज्ञानेश महाराव हे आता नुसते निष्पक्ष पत्रकार असणार नाहीयेत, ते स्वतः त्यातले पार्टिसिपंट आहेत. मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या आयोजनातले ते एक सहभागी आहेत. त्यामुळे आता निष्पक्षतेची भूमिका प्रकाश पवारांना पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे मी पवारांकडे शेवटी येणार आहे. मी पहिल्यांदा महारावांकडे जाणार आहे. महारावजी, या अशा मोर्चांकडे तुम्ही थेट सहभागी होत आहेत, म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये एखाद्या अशा आंदोलनामध्ये तुमच्यासारखा ज्येष्ठ पत्रकार थेट सहभागी होण्याची बहुधा ही पहिली वेळ असेल. कदाचित अण्णा आंदोलनानंतर असं काही मध्ये घडलेलंच नाहीये. तर तुम्ही काय तुमची कारणं आहेत, काय मागण्या आहेत या समाजाच्या, काय मागण्या आहेत या आंदोलकांच्या? एक तर म्हणजे मी आयोजक नाहीये आणि तसा तिथे आयोजक कोणी नसतो. तुम्ही बैठक बोलवली अशा मेसेजेस आम्ही वाचले. त्या बैठकीला मी जाणार आहे, तुम्ही जा, तुम्ही या असं आहे. समाज, एखादा कुठलाही समाज जेव्हा संघटित होतो तो का होतो ह्याच्यासाठी आपल्याला तिथे पार्ट अँड पार्शल इन्व्हॉल्वमेंट आपली असायला पाहिजे. आपल्याला त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी मान्य आहेत म्हणूनच आपण सहभागी होतो असं काही नसतं. बरं, आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी मान्य असतात, काही गोष्टी नाही. बरोबर आहे. आता ॲट्रॉसिटी बाबत किंवा आरक्षणाबाबत माझ्या वेगळ्या भूमिका आहेत, समजलं की नाही. परंतु बाकीचे जे 8 मुद्दे आहेत, शेतीविषयक प्रश्न आहेत, कामगार विषयक प्रश्न आहे किंवा अजून काही आहेत, हे तर आपले कॉमन आहेत ना. आणि एखादा जो समाज याच्यापूर्वी कधीही अशा पद्धतीने रस्त्यावरती आलेला नव्हता, म्हणजे विशेषतः सांगायचं पाटील, देशमुख किंवा कुणबी समाज हा कायम सत्ताधीश राहिलेला आहे आणि आता इतक्या मोठ्या प्रमाणात तो रस्त्यावरती येतो. ह्याची नेमकी कारण आहे ती समजून घेतली पाहिजेत. आणखीन जी आहे ती समजावून एक जे आपल्याला मगाशी डांग्यांनी पण प्रश्न विचारला ती आम्हाला कारण म्हणूनच मी आपल्याकडे यासाठी मी आलो. ही कारण आम्हाला सांगा की बेसिक मागण्या आहेत. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा 2014 पासून होता. एकच मिशन मराठा आरक्षण हे या घोषणा आम्ही ऐकल्या होत्या. आता कोपर्डीनंतर अचानक या 3-4 मागण्यांचं मुळी कशी काय बांधली गेली? नाही, एक तर आहे रिएक्शन मध्ये अशा मागण्या येतात पुढे. म्हणजे मला आता विचाराल तर तुम्ही अॅट्रॉसिटी हा मुद्दा आहे का, तर रद्द करा ही सुरुवातीला मागणी होती, नाही असं नाही आहे, काही लोकांनी केली. परंतु नंतर त्याच्या बाबतीत सुधारणा व्हावी, कडक व्हावा अशी भूमिका आहे. आणि ती मला वाटतं सर्वांचीच आहे. म्हणजे अगदी ज्यांना आपण आंबेडकरी समाज म्हणतो, दलित समाज म्हणतो, त्यांचंही म्हणणं आहे की अधिक कडक झाली पाहिजे. विशेषतः त्याच्यामधला जो मुद्दा एक आहे की जो फिर्यादी असतो त्यांनी जर सिद्ध नाही केलं तर त्याला शिक्षा व्हावी. ह्याच्या बाबतीत मला वाटतं कोणाचं दुमत असता कामा नये. मागण्या करणारे मागण्या करत राहतील. आपल्याला त्या ह्याच्यातून चांगल्या दिशेने काय नेता येईल ते आपण बघायला पाहिजे. आरक्षणासारखा मुद्दा आहे असं मला नेहमी असं वाटतं की नुसतं आरक्षण घेणं हा आपला विचार नसावा. जे ओबीसीचं झालं तेच शेवटी मराठ्यांचं सुद्धा होईल. आपण ओबीसीचं आरक्षण घ्यायचं, त्यासाठी एसटी आणखीन एससी लोकांनी प्रचंड प्रयत्न केले ओबीसीसाठी 27%. परंतु शाहू फुले आंबेडकरांचा विचार अजिबात घेतला नाही.
म्हणजे जो विचार घ्यायला पाहिजे होता तो न घेता आरक्षण घेणं म्हणजे हा नालायकीपणा आहे. बरं. हेच मराठे करणार असतील तर मला असं वाटतं की आपल्याला त्यांच्यात जाऊन सांगायला पाहिजे हे असं नका करू. आरक्षण हवं असेल तर तुम्हाला शाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा विचार मान्य केला पाहिजे आधी, आणि त्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत थांबायची गरज नाहीये. तो जो मुद्दा आहे तो तुम्ही आतापासूनच सुरुवात केला पाहिजे. मला वाटतं सोशल रिफॉर्मिंगचा हा जास्त महत्वाचा भाग आहे. बरं. आणि जे तिथे आपल्याला जिथे जिथे सांगता येत असेल तिथे तिथे सांगा. आणखी मी हे का अशा विषयांमध्ये पहिल्यांदाच आलो असं हो, नाहीये, आणि माझ्याशी रिलेटेड असलेला प्रचंड मुद्दे त्याच्यात आहेत. आणखीन स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा असेल, मी स्वतः येऊन आंदोलनं केली आहेत रस्त्यावरती, किंवा आता जो सीमा प्रश्न जो कोर्टामध्ये आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्यासाठी आम्ही पत्रकार साहित्य एकत्र आलो. तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहेत. कामगारांचे, सीमा लढ्याचे, विदर्भाचे मुद्दे हे सगळे असे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्ती हा त्या वर्गीय हितसंबंधातून येतो. हा एकमेव असा विषय आहे की जिकडे जात हाच डिसाइडिंग फॅक्टर आहे. मराठ्यांच्या या अशा चर्चांमध्ये मला किंवा डांगळेंना सहभागी करून घेतलं जाणार आहे का मला वाटत नाही. त्यातला डायसच पूर्ण वेगळा आहे. मी ढोबळ मानाने म्हणतोय, ढोबळ मानाने. मला असं वाटतं की हा मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आपण जसा नीट जर विचार केला, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, गायीचा प्रश्न आहे, बाईचा पण प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आहेत त्याच्याशी. आणि हे सोशल रिफॉर्मिंगचे आहेत. त्याला जातीचा वर्ख असेल किंवा जातीचं आवरण असेल हे आपण भेदलं पाहिजे ना. बरं, ठीक आहे. मी पुन्हा एकदा विनायकजी मेटेंकडे जातो. विनायक मेटेजी, याच्यात एक मुद्दा चंद्रकांत दादा पाटलांनी एक असं विधान केलं, काल आज मध्येच आलेलं आहे, आणि त्याचा अर्थ असा होता, ते विधान सोडा, अर्थ असा होता की आमचं सरकार आहे बहुसंख्य इतर मागासवर्गीय, SC ST, दलित समुदाय, आंबेडकरी समुदाय यांच्या पाठिंब्यावर आलेलं आहे. हे न बघवल्यामुळे शरद पवार जातीय राजकारणाची खेळी खेळतायत किंवा अशा मोर्चांना प्रोव्होक करतायत, उत्तेजना देत आहेत. तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? कारण तुम्ही म्हटलं तर सत्ताधाऱ्यांबरोबर पण आहात आणि मराठा समाजाचे नेते पण आहात. नाही, असं आहे की चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी जे काही आपण विधान केलं असं म्हणतात, ते माझ्या काही वाचण्यात आलेलं नाही. बरं. पण आपण म्हणतात ते खरं जर आहे असं गृहीत धरलं तर ते मला असं वाटतं की ते विधान काही बरोबर नाही. या राज्यामध्ये वरती केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांचं सरकार आणण्यामध्ये आणि राज्यामध्ये आताचे देवेंद्रजी फडणवीसजी यांचं सरकार आणण्यामध्ये मराठा समाजाचं फार मोठं योगदान आहे. हे कोणीही नाकारवल करू शकत नाही. बरं. त्यामुळे तो प्रश्न तिथं संपतोय. मुद्दा असा आहे याच्यामध्ये, मगापासनं जी काही चर्चा होती आहे त्याच्यामधल्या मी आज सकाळी सुद्धा मी पुण्यामध्ये पत्रकार परिषद मुद्दाम होऊन घेतली, ज्याचा उल्लेख आपण मगाशी केला. तो एकच गोष्टीचा होता की जेव्हापासून औरंगाबादला पहिला मोर्चा निघाला तेव्हा औरंगाबादला मोर्चा, त्याच्या मागण्या, उस्मानाबादच्या मोर्चा त्याच्या मागण्या, जळगावच्या मोर्चाच्या मागण्या, बीडच्या मोर्चाच्या मागण्या, परभणीच्या मोर्चाच्या मागण्या, यामध्ये सगळ्या मोर्चामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट ही एकच विषय का तर नाही. तर याच्यामध्ये अनेक विषय आणि मागण्या आहेत. पहिली मागणी काय त्याच्यामध्ये की कोपर्डीच्या जे काय अमानुष अत्याचार झाला त्याच्यातले जे दोषी आहेत त्यांना सजा मिळावी. दुसरा मुद्दा आरक्षणाचा आहे. तिसरा मुद्दा जो अॅट्रॉसिटीचा आहे. अॅट्रॉसिटीचा काय मुद्दा आहे की अॅट्रॉसिटी कायदा जो जाचक आहे आणि त्याचा जो त्रास सगळ्याला व्हायला लागलाय, फक्त मराठा समाजाला नाही, जे काही इतर नेते मंडळीने सांगितलं ते चुकीचं आहे, ते बरोबर नाही. सगळ्याच समाजाला त्रास होतोय. पण आता जी मोर्चे निघतात त्या मोर्चामुळे मराठा समाज पुढे आलाय. तो सुद्धा सगळ्या मोर्चातली मागणी काय आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये सुधारणा झाली पाहिजे, रद्द करा असं कुणीही म्हटलेलं नाही. पण चुकीच्या पद्धतीनं जो प्रचार आणि जो विषय पुढे चाललाय हे करून मराठा समाजामध्ये आणि दलित समाजामध्ये जे वितुष्ट सामाजिक तेढ निर्माण करणं किंवा सामाजिक वातावरण बिघडवणं हे काही मंडळी मुद्दामहून करतात की काय, अशा पद्धतीची शंका आम्हाला येत चाललेली. कारण मराठा समाज या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजापासून ते
हे शाहू फुले आंबेडकरापासून ते आत्ताच्या पर्यंत हे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जात असेल कोण तर फक्त मराठा समाज जातोय. त्यामुळे तो दलित समाजाच्या विरोधात कधी नव्हता, नाही, पुढेही असणार नाही. ठीक आहे. पण चित्र दुर्दैवाने चालेल. एक दुसरं, मग दुसऱ्या आरक्षणाच्या प्रश्नावर का चर्चा होत नाही त्याचा मात्र कोणी उल्लेख करत नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्याचा मात्र कोणी उल्लेख करत नाही. त्याच्यानंतरचे बाकीचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय त्याच्याबद्दल काही होत नाही. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न आहे, याच्याबद्दल चर्चाच होत नाही. नाही माध्यमामध्ये होत नाही आणि कुणाच्या मध्ये नाही. आणि म्हणून फक्त मराठा समाजाला दलित समाजाच्या विरोधामध्ये हे उभा आहे की काय असं चित्र दुर्दैवाने माध्यम उभे करायला लागलेत आणि काही दलित समाजाचे नेते सुद्धा तशा पद्धतीने बोलत. मी प्रकाश आंबेडकरांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी जी आज भूमिका घेतलेली आहे की या मोर्चे काढणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे, हक्क दिलेला आहे, त्या अनुषंगानं कायद्याचं पालन करून नियमामध्ये बसून शांततेनं हे आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आवाज उठवत आहेत. त्याचं स्वागत केलं गेलं पाहिजे. त्याच्याऐवजी प्रतिमोर्चा काढणं किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी करणं आणि भावना भडकवणं हा पर्याय नाही. ठीक आहे. उलट या मराठा समाज कधी नव्हे तो एक होत चाललेला आहे. त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि त्याला पाठिंबा दिला पाहिजे. मी मेटेजी तुमचे शब्द, तुम्ही शेवटचा महत्वाचा मुद्दा मांडला की कधी नव्हे तो एवढा एकत्र येऊन रस्त्यावर येतो, हे खरंच आहे. मी हा मुद्दा घेऊन आता प्रकाश पवारांकडे जातो. पवारजी, तुम्ही बाकीचे सगळे मुद्दे घेऊन तुम्ही तुमचा मुद्दा मांडाच, पण हेही सांगा जे आपल्याला मेटे मगाशी म्हणून गेले, शेतकऱ्यांच्या लाखांच्या वर आत्महत्या आता गेल्या 15-20 वर्षात झालेल्या आहेत. मराठांच्या गरिबीचे मुद्दे, पीक पाण्याचे मुद्दे, भाव न मिळण्याचे मुद्दे गेल्या काही वर्षांपासून आहेत. मी इकडे संदर्भ देऊ इच्छितो की स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा असं विधान केलं होतं की आता परिस्थिती अशी आलेली की एक मुलगा शेतीमध्ये ठेवा आणि एकाला शहरात पाठवा, कारण शेतीवरचा भार आता पेलणारा नाहीये. ही परिस्थिती गेले 2 दशकं असताना नेमकं आजच असं काय झालं की या समाजाला या सगळ्याची जणू काही एकत्रित अनुभूती आली आणि सगळे रस्त्यावरती आले? याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ह्या मोर्चांचं जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर त्यात असं दिसतंय की 2 चेहरे आहेत या मोर्चांना. एक चेहरा जो आहे तो बाहेरून सगळ्या पक्षांची लोक त्यांच्याबद्दल बोलतायत आणि त्या मोर्चांना मदत करतायत किंवा त्या मोर्चांमध्ये सहभागी घेतायत. हा एक चेहरा आहे. हा चेहरा काढून टाकला तर उरलेला चेहरा शिल्लक जो राहतो तो खरोखरच गरीब मराठ्यांचा चेहरा आहे. की ज्या गरीब मराठ्यांच्या चेहऱ्याबद्दल कोणत्याही पक्षाचा नेता आणि कोणत्याही प्रकारचे कुठलेच इंटेलेक्च्युअल बोलत नाहीत. जे बोलतायत ते कोणाबद्दल बोलतायत? हा असंतोष क्रिएट झालेला आपल्याला कुठल्या पक्षाच्या छत्राखाली आणता येईल एवढा त्यांचा प्रयत्न चालू आहे. याच्यामुळे नेमका असंतोष काय आहे याचं हे जजमेंट आणि आकलन आज तागायत कुठल्याही नेत्याला होऊ शकलेलं नाही. याचं कारण तुम्ही नीट समजून घ्या. कुठल्याही गरीब मराठ्याला सांगितलं की तू मोर्चामध्ये जा तर तो सहजासहजी जाऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे पशु असतात, त्यांना वैरण लागते, त्यांची धार काढायची असते, त्यांचं शेण पाणी असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून तो मोर्चात जातोय याचा अर्थ त्याला तिथं झळ बसलेली आहे. आणि जी त्याला झळ बसलेली आहे ती अजूनही मराठा कम्युनिटीला नेताही समजून घेऊ शकत नाही, कारण तो स्वतः एक अभिजन झालेला आहे. आणि तो घरातनं बाहेर पडताना त्याच्या गाडीमध्ये बाहेर पडतो, डायरेक्ट शहरामध्ये जातो, त्याला शहर दिसतं परंतु त्याला गरीब मराठा दिसू शकत नाही. आणि या आंतरविसंगतीमुळे या मेळाव्या मोर्चांमध्ये 2 चेहरे आहेत. त्यातला दुसरा चेहरा आजही लपवला जातोय आणि केवळ हे सगळ्या पक्षांचे नेते म्हणून घाबरून गेलेले आहेत की जर अशा प्रकारचा असंतोष मोठ्या प्रमाणावर क्रिएट झाला तर आपल्याला महाराष्ट्रातून पळून जाण्याची पाळी येईल की काय. आणि ही भीती इतर जातीतल्या नेत्यांपेक्षा मराठ्यांना जास्त आहे. म्हणजे इतर जातीतल्या नेत्यांचा प्रश्न वेगळा आहे, कारण त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. परंतु हा मोर्चा जो असंतोष व्यक्त करतोय हे 1960 पासून गृहीत धरा 1975 पर्यंत यशवंतराव चव्हाणांनी काम केलं क्रिएटिव्ह पद्धतीनं, परंतु 1975 नंतर आजपर्यंत हे काम झालं कोणासाठी तर त्यांच्या हितसंबंधांसाठी झालं आणि त्याच्या पलीकडचं काम झालं नाही गरीब लोकांसाठीच.
म्हणून हा प्रश्न क्रिएट झालेला आहे. बरं. या अर्थाने या मोर्चातलं समाजशास्त्र असं आहे की अनेक दिवस गरीब मराठ्यांची उपेक्षा झालेली आहे आणि ती उपेक्षा दोन पद्धतीने झाली. म्हणजे एका पद्धतीने असं म्हणायचं की तुम्हाला आम्ही आरक्षण देतो आणि कधी द्यायचंच नाही. दुसऱ्या पद्धतीने लोकांनी म्हणायचं की मराठामध्ये एक वर्ग गरीब आहे आणि त्याच्या गरिबीचं गौरवीकरण करायचं आणि पुन्हा त्याची मानहानी करायचं. म्हणजे एकूण त्यांच्या आतून इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं भावनेला टच केला गेलेला आहे आणि स्वाभिमान दुखावला गेलेला आहे की हा दुखावलेला स्वाभिमान आता कितीही प्रयत्न केला तरी सहजासहजी मराठा नेत्यांच्या बाजूने येऊ शकत नाही. तो गेला तर त्यांच्या विरोधातच जाऊ शकतो. अशी पोझिशन आजच्या या मोर्चांमध्ये दिसते. परंतु तरी सुद्धा या मोर्चांच्या बद्दल बोलताना असं म्हटलं जातं की याला चेहरा कोणता आहे किंवा याचं नेतृत्व कोण करतंय. तर त्याचं माझ्या पुढे असं उत्तर आहे की या मोर्चांचं नेतृत्व जर कोण करत असेल तर असा भास निर्माण केला जातोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना बीजेपी वाले सुद्धा कधी नेतृत्व करू शकतील. परंतु हे नेतृत्व या मोर्चातल्या खऱ्या माणसाला अपेक्षित नाही. त्याला अपेक्षित असणारं नेतृत्व वेगळं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला विठ्ठलरामजी शिंदे सारखं नेतृत्व हवं आहे. ते असं म्हणतात की आम्हाला शाहू महाराजांसारखं नेतृत्व आहे. या नेतृत्वासाठी कोणीतरी पुढे येऊन असं सांगण्याची गरज आहे की हो आम्हाला ह्या मागण्या हव्या आहेत, आम्ही अशा पद्धतीने मोर्चा करतोय आणि त्याची जबाबदारी घेतोय. परंतु जोपर्यंत एक गरीब मराठ्यात पैकी कोणतरी ती जबाबदारी घेत नाही तोपर्यंत त्यांचं नेमकं मत काय ते समजू शकत नाही आणि ते सुद्धा श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात उभा राहिलेत हेही समजू शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. मी साबळेंकडे आणि डांगळेंकडे लगेच जाण्यापूर्वी मला हा अतिशय प्रकाश पवारांचा मुद्दा घेऊन मला महारावांकडे यावं लागणार आहे. महारावजी पवार म्हणतात ते बरोबर आहे. नावं कोण आम्ही कोण बघतोय की याच्या फोरफ्रंटला कोण आहेत. म्हणजे हे खरं आहे राजकीय पक्ष दिसत नाही आहेत आम्हाला, पण आम्हाला ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड दिसत आहेत की जे आयोजकांमध्ये असणार आहेत. पुण्यातल्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग सुद्धा आहे, मीटिंगमध्ये सुद्धा ते जात आहेत. आम्हाला दिसतात छत्रपती उदयनराजे भोसले जे साताऱ्याच्या मोर्चाचं नियोजन करणार आहेत. आम्हाला दिसतात छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरच्या मोर्चामध्ये ऍक्टिव्ह असणार आहेत. प्रकाश पवारांचा मुद्दा आहे आणि जो तुम्ही सुद्धा म्हणाला की पाटील देशमुखांपासून कुणबी मराठ्यांपर्यंत सगळे येत आहेत. कुणबी मराठे येत आहेत याचं कौतुकच आहे, पण पाटील देशमुखच जर का फोरफ्रंटला राहणार असतील तर नेमका या चळवळीचं भवितव्य इति कर्तव्य आता कशात होणार आहे? मला असं वाटतं प्रकाश पवारांनी अत्यंत नीट पद्धतीने सांगितलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही उदयनराजे भोसलेंचं म्हणतात, त्यांना मिटिंगला येऊ पण दिलं नाही काल. त्याचप्रमाणे छत्रपती आपले युवराज संभाजीराजे छत्रपती यांना सुद्धा मोर्चामध्ये सहभागी होऊ नका त्यांनी मध्ये ज्या सोशल मीडियावरती हे टाकलं होतं, पोस्ट टाकल्या होत्या, त्यालाही विरोध झाला. ही विरोध करण्याची क्षमता जे सांगतायत आपण वैचारिकदृष्ट्या सक्षम आहेत, आणखीन जे गरीब असतील किंवा तो चेहरा आहे की त्यांना जे अडचणी सतत जे भोगतायत ती लोक आहेत. अनेक ह्याच्यातली लोक थेट म्हणजे असं तुम्ही विचार करा की महाराव तुम्ही कसे येऊ शकलात. कारण माझ्याकडे मला असं वाटतं की माझ्यापुरतं मला हिंमत वाटते की आपण हा विचार घेऊन गेला, जसं विठ्ठलरामजी शिंदेचा विचार आहे, महात्मा फुलेंचा विचार आहे, हा घेऊनच पुढे आलं पाहिजे. कारण तो तळागाळातल्या गरीब माणसांचा, तो विशिष्ट जातीतला नाहीये, तो सर्वांसाठी विचार आहे. आणि त्या विचारांनी इतकी माणसं पेटलेली असतील, त्याला सुसंघटित करणं, नीट करणं ही आज काळाची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये घुसणार सगळीकडे तसं झालं. म्हणजे आता आणीबाणीतल्या लोकांना जे बंद होते त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा द्यायचा असं सांगितलेलं आहे. आणीबाणीत कशी लोक आतमध्ये गेली आणि काय काय पद्धतीने केलं ते दुर्गाबाई भागवत आणि गोधडी या पुस्तकामध्ये छान लिहिलेलं आहे. लाडू कोणी आतमध्ये खाल्ले ते बाहेर भिवून. तर अशी इतकी परिस्थिती बदलत असताना पण म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये इथे घुसणार. महारावजी म्हणजे तुम्ही हे मान्य करताय की या चळवळीमध्ये असे लाडू खाणारे घुसलेले आहेत, असं तुम्ही मान्य करताय? घुसलेले आहेत, घुसणार आणि घुसत राहतील. मला असं वाटतं की तरी सुद्धा नियत जर साफ असेल तर एवढी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र होतात. मला असं वाटतं की अनेक सुरुवातीपासून राजकीय पक्षांचा पाठिंबा असेल का, शरद पवारांपासून सुरुवात झाली ती अगदी शेवटच्या पर्यंत कोणापर्यंत येईल. मी तुम्हाला एवढं सांगतो की जे 5 लाखाचा मोर्चा, 4 लाखाचा मोर्चा, 12 लाखाचा मोर्चा जर असे विशिष्ट पैसे देऊन कुठचा राजकीय नेता जर करत असेल, कंडक्ट जर करत असेल, तर जो मोर्चा हे अरेंज करणारा आहे की नाही तो कुठल्याही राजकीय नेत्याला धूप लावून सुद्धा विचारणार नाही नंतर.
राजकीय लोक जर पैसे देऊन जर इतकं मोबिलायझेशन करायला लागले असते तर टाटा बिर्ला अंबानीनेच हे मोर्चे काढले असते ह्याच्यापेक्षा मोठे. सेजचा मोठा मोर्चा निघाला नसता. बरोबर. राजकीय गोष्ट ह्या सोप्या आहेत आपल्याला, म्हणजे एक सोप्पं म्हणजे राजकीय लोकांवरती आरोप करायला. मला असं वाटतं की काही लोकांचे प्रश्न आहेत, लोकांना फसवणूक झाल्यासारखी वाटते. अच्छे दिन पासून ते सगळे गायीपासून सगळे विषय आहेत. मला असं वाटतं की स्त्रियांचा प्रश्न आहे, अजून काही प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत, ह्या सगळ्याचं कुठेतरी मोबिलायझेशन एकत्र झालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक मोर्चांमध्ये ओबीसी असतील, इतर धर्मीय असतील, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहेत, आपले सहभागी झालेले. इतकं नाही तर मीडिया निगेटिव्ह बोलून तोही वेगळ्या पद्धतीने सहभागी झालेला आहे की आज आपण 10-12 आज समाजामध्ये एकत्र येणं ही इतकी जरुरीची गोष्ट असताना कारण कुठले असो, कारण तर काय वाईट नाही आणि काय वाईट घडत नाही तिथे. ज्या दिवशी घडेल त्या दिवशी माझाही विरोध असेल त्याला, पण माझं म्हणणं घडू नये यासाठी सुद्धा काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे. बरं, मी साबळे आणि डांगेंकडे आता जातोय. डांगेंकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा साबळेंकडे. साबळेजी, मी तुमच्याकडे फार दोन वेगळ्या प्रकारे बघतो. एक तर तुम्ही भाजप सोबत आहात, त्यामुळे ही झाली तुमची राजकीय आयडेंटिटी, आणि तुम्ही अमर साबळे म्हणून तुमचं स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. अशा या व्यक्तीचं नेमकं या आत्ताच्या मोर्चांकडे कशा प्रकारे बघतायत? भाजपने, म्हणजे चंद्रकांत दादा पाटलांचा जो प्रश्न मी मगाशी मेटेंना विचारला होता तोच तुम्हाला सुद्धा विचारतोय. तुम्ही राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या या मोर्चांची तुमच्या मनातली भावना काय? कारण तुम्ही असंही शंका व्यक्त केली की या मोर्चांना मोबिलाइज केलं जातंय म्हणून. समाजामध्ये एखादा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्या प्रश्नाबद्दल जागृती होणं, प्रबोधन होणं आणि समाज संघटित होणं, एकत्र येणं आणि सनदशीर मार्गाने त्यांनी त्याच्या मागण्या मांडणं ही अत्यंत लोकशाहीची परिपक्व प्रक्रिया आहे आणि ही या मोर्चामध्ये सांभाळली जाते. म्हणून या मोर्चेकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. बरोबर आहे. दुसरा विषय की जर संघटित झालेली शक्ती ही योग्य मार्गाने जर गेली तर समाजामध्ये एक चांगला मेसेज जाऊ शकतो. तो छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांनी जो सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे तो पुढे जाऊ शकतो. परंतु संघटित झालेली शक्ती जेव्हा अॅट्रॉसिटीच्या पूर्ण विरोधामध्ये एक मुद्दा घेऊन पुढे जाते तेव्हा त्याबद्दल थोडीशी शंका निर्माण होते. पण साबळेजी, आता ज्ञानेश महाराव आणि मेटे म्हणतायत ना आमचं नाहीये, आमचं समर्थन नाहीये. रद्द होणं साबळेजी, रद्द होणं इम्पॉसिबल आहे, अशक्य गोष्ट आहे अॅट्रॉसिटी रद्द होणं. मग त्यामुळे म्हणजे अॅट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका, जर एखादा कलम चुकीचा असेल तर त्यामध्ये फेरबदल करावा अशी चर्चा करणं इथपर्यंत ठीक आहे, पण तो पूर्ण रद्द केला पाहिजे अशी भूमिका मांडणं हे चुकीचं आहे आणि याच्यावर चिंतन झालं पाहिजे. बरं, ठीक आहे. मी मेटेजी येतो तुमच्याकडे, त्यापूर्वी मी डांगळेंकडे सुद्धा जातो. डांगळेजी, मी दोन्ही अर्थाने, तुम्ही राजकीय दृष्ट्या सुद्धा ऍक्टिव्ह आहात आणि सामाजिक चळवळीत पहिल्यापासून आहात. हे खरं आहे की हे दलित विरोधी तसे नाहीयेत? आपल्या मराठा नेतृत्वातले पत्रकार आणि राजकारणी सुद्धा उघडपणे म्हणतात की असं आमच्या मनात नाहीये. पण प्रवाह काय चालू आहेत, अंडर करंट्स काय आहेत, दलित समाज या मोर्चांकडे कसं पाहतो हे आम्हाला फर्स्ट हँड फक्त तुमच्यासारखीच मंडळी सांगू शकता. त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांगा, काय विचार करतोय दलित बांधव या मोर्चांना पाहून? नाही, दलित बांधव अशा मोर्चांना कधीच विरोध करणार नाही. बरं, कारण जर धर्माच्या नावावर, हिंदुत्वाच्या नावावर जर राजकारण जर होत असेल सत्तेसाठी आणि परिवर्तन काही मिळवण्यासाठी, तर मराठा जातीच्या नावावर देखील ते संघटित होऊ शकतात आणि स्वागतार्ह आहे म्हटलं. आणि जे मगाशी प्रकाश पवार, आमचे मित्र ज्ञानेश महाराव आणि मेटे, हे खरं म्हणजे चळवळीतले लोक आहेत, अत्यंत गांभीर्याने सगळ्या समाजाकडे बघतात. त्यांनी जे महत्वाचे मुद्दे मांडले ते अतिशय म्हणजे दलित विरोधी वगैरे आहेत आम्ही अजिबात म्हणणार नाही, परंतु हा केवळ ग्रामीण भागात जे अर्थकारण आणि जे संबंध भौतिक प्रश्नाची जी परवड होत चाललेली आहे ती मराठा समाजाची होत चालली आहे, तशी संबंध ह्या ग्लोबलायझेशनच्या, जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि सरकारच्या एकूण भूमिकेमुळे जे ग्रामीण भागामध्ये जे वास्तव आहे, जे मराठा समाजाला सातत्याने प्रखरपणे जाणवतंय, कारण त्यांनी
गेली मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश महाराजांनी की सत्ता भोगलेली आहे आणि ती सत्ता हातातून निष्ठून चालत असताना आपलं भवितव्य काय हे काय समाजाला जाणीव होणं ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे. फक्त आमचा मुद्दा हे आहे की समाजामध्ये आपले हक्क मागत असताना दुसऱ्यावर अन्याय होऊ नये. तो दलित समाज ज्याच्या पायाखाली जमीन नव्हती, डोक्यावर छप्पर नव्हतं, सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठापासून वंचित होता, गेल्या काही वर्षामध्ये संविधानाच्या माध्यमातून तो आपल्या स्वकष्टाने एक भूमिका घेऊन आपला उभा राहतोय, देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटतोय. आणि अशा वेळी अॅट्रॉसिटीच्या आता जी भूमिका पुढे येत चाललेली आहे, अॅट्रॉसिटी रद्द होऊ नये, त्याच्यामध्ये काही सुधारणा व्हाव्या, ठीक आहेत, याचा दुरुपयोग होत असेल आम्ही नाही म्हणत नाही, परंतु त्यासाठी एक सुसंवादाची गरज आहे. आणि ह्या मोर्चाच्या निमित्ताने एक जी दरी निर्माण दलित आणि मराठा किंवा असं जे होतंय ते मला वाटतं एकूण फुले शाहू आंबेडकर आपण जो महाराष्ट्राला पुरोगामी वारसा आहे त्याच्यामध्ये बाधा आणणारे आहे, त्या निमित्ताने ते होऊ नये ही आमच्यासारख्याची सदिच्छा आहे. आणि मराठा समाजातील आणि अनेक मंडळींसाठी आमचे मित्र आहेत अनेक, आम्ही मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे, मंडल आयोगासाठी आम्ही लढलेलो आहोत. त्याच्यामुळे इतर समाजाला काही मिळू नये असं आमची अजिबात भूमिका नाही, परंतु अॅट्रॉसिटीचा जास्त जे प्रखर प्रमाणात आणि केवळ हे डांगरेजी अॅट्रॉसिटीच्या बाबतीत तर दोघांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे कार्यक्रमात तरी आपल्या की अॅट्रॉसिटी रद्द करणे ही मागणी नाही, ते होऊ शकत नाही असं ज्ञानेश महाराज सुद्धा म्हणाले, मेटेंनी सुद्धा सांगितलेलं आहे. इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर दोन महत्त्वाचे मुद्दे घेऊन चर्चा आपण केंद्रित करणार आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये. एक, मराठा आरक्षणाचा मुद्दा, समजा या मोर्चाची एक महत्त्वाची मागणी आहे मराठा आरक्षण, तर ते देणं शक्य आहे का? त्यासाठी तुम्हाला लिमिट ओलांडावी लागेल, ओबीसीचं आरक्षण न घेता म्हणजे तुम्हाला मर्यादा ओलांडूनच तुम्हाला ते द्यावं लागेल, ते शक्य आहे का? आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जे मुद्दे घेऊन मराठा समाज रस्त्यावरती येतोय त्या समस्या, ते मुद्दे तयार कोणामुळे झाले? सहकारी साखर कारखाने जर का बुडाले तर खासगी साखर कारखाने कोणाच्या मालकीचे होते? जर का इकडची व्यवस्था जर का डबघाईस आली असेल तर ती कोणामुळे आली? ती कोणाची धोरणं होती की जी झिरपत येत होती? आणि याबद्दलचे प्रश्न मराठा समाज या मोर्चांद्वारे विचारणार आहे का? दलित अत्याचारांच्या बाबतीतला अॅट्रॉसिटीचा कायदा जाचक वाटत असेल तर ते अत्याचार झाले, त्यांचा निषेध नोंदवला गेलाय का? हेही मुद्दे थोडेसे अडचणीचे वाटले तरी विचारावे लागणार आहेत. ब्रेक नंतर महाराव आणि मेटेंना आपण ते प्रश्न विचारणार आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र.